नमस्कार मित्रांनो, आपण बोलणार आहोत आज मराठ्यांनी जे फॉर्म भरण्याचं सूत्र सुरू केलेलं आहे खासदारकीसाठी। तर मित्रांनो, मराठा आरक्षण हा विषय गेली कित्येक दिवस झालं, म्हणजे जवळजवळ 9 महिने झालं मराठ्यांना झुलीत ठेवण्याचं काम सरकारनं केलं। सुरुवातीला मराठा जेव्हा मुंबईच्या दिशेने निघाला त्यावेळेस अक्षरशः वाशीमध्ये येऊन मराठ्यांची काशी करण्याचं काम सरकारनं केलं आणि मराठ्यांना अडवून तिथे एक अध्यादेश काढण्यात आला, एक मसुदा तयार करण्यात आला की बा सगळे सोयऱ्याचे आरक्षण हे मराठ्यांना देण्यात येत आहे। पण त्यानंतर 10-15 दिवसात एक विशेष अधिवेशन बोलवून त्या अधिवेशनामध्ये हा कायदा पारित करण्यात येईल आणि याचं कायद्यामध्ये रूपांतर करण्यात येईल अशा प्रकारची भूमिका सरकारकडून घेण्यात आली। त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले। 10 तारखेला उपोषणाला बसले। 15 तारीख आली, 18 तारीख आली, अधिवेशन पण झालं, पण सगळे सोयऱ्याचा तो कायदा पारित झाला नाही आणि मराठ्यांना 10% आरक्षण हे माती मारण्यात आलं, ते पण वेगळं आरक्षण, ओबीसी मधून आरक्षण नाही अशी सरकारची भूमिका ही सर्वांच्या समोर आली। या भूमिकेनंतर मनोज जरांगे पाटील यांना उपोषण सोडावं लागलं आणि आता लोकसभेचं इलेक्शन समोर आलेलं आहे आणि हे वादळ घोंगावत आहे। त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी एक संवाद दौरा सुरू केला आणि मराठवाड्यामध्ये पिंजून काढत त्यांनी सभाचं एक आयोजन करण्यात आलं मराठा समाजाकडून। त्यासोबत मराठा समाजाकडून प्रत्येक मतदारसंघात मी खासदार होणार ही भूमिका राबवण्यात आली आणि मराठा समाजाच्या बांधवांनी होता होईल तेवढं जास्त खासदारकीचे फॉर्म भरून आपला फॉर्म टाकायचा अशी एक गनिमी कावा नावाने एक युक्ती मराठा समाजाने लढवलेली आहे। त्याचा होणारा परिणाम हा मतदारसंघात इतकाच होईल की बॅलेट पेपरवर निवडणुका होण्यास सरकारला प्रवृत्त करावं लागेल, कारण मशनीवर एका 384 उमेदवार एका मतदारसंघात बसू शकतात। अशा 16 उमेदवाराच्या मशनीवर नावाची यादी होते आणि असे 16 करत 384 उमेदवार एका मतदारसंघात निवडणूक लढवू शकतात। त्याच्यावर जर आकडा गेला तर बॅलेट पेपरवर पण तेवढे उमेदवार बसणे आणि तेवढ्या निशाण्या बसणे एवढं अवघड आहे। त्यामुळे त्या मतदारसंघात इलेक्शनचं खरंच पार पडणार का हे पण एक टेन्शन आहे। तर काय होणार, तिथं एकच होणार, 5 वर्षानंतर जर तिथली निवडणूक होत नसेल आणि इतके 384च्या वर जर उमेदवार होत असेल तर प्रशासनावर ताण वाढणार आणि प्रशासन असं निर्णय घेणार की बाबा इथल्या मतदारसंघातली निवडणूक ही 6 महिन्यानंतर होईल किंवा जेव्हा नंतर कधी वेळ मिळेल तेव्हा घेण्यात येईल आणि ती स्थगित करण्यात येईल। मग बाकीच्या जिथे उमेदवार कमी आहेत तिथले इलेक्शन होईल आणि तिथला रिझल्ट लागेल। मग अशा प्रकारे सरकारची कोंडी करण्याचं काम मनोज जरांगे पाटील करत आहेत। पण मित्रांनो, याच्यात सर्वात जास्त जर फायदा कुणाला होत असेल तर तो पुन्हा भाजपाला होणार आहे। याचं प्रमुख कारण म्हणजे मराठ्यांचं मतदान डिवाइड होणार आहे। एवढे जितके जास्त उमेदवार ते सर्व कोण 50 मतदान घेईल, कोण 100 घेईल आणि मराठ्याचं मतदान डिवाइड होईल आणि एक हाती मतदान हे दुसऱ्या जातीचे जे बाकीच्या जाती आहेत ओबीसीचे म्हणा किंवा विशेष मागास प्रवर्गाच्या म्हणा, या सर्व इलेक्शनमध्ये त्यांच्या मतावर राजकारण फिरेल आणि मराठ्याचं राजकारण हे वोटिंगमध्ये डिवाइड होऊन मराठ्याचं ते गनिमी कावामध्ये फसला जाईल तो मराठा। या सरकारला पाडण्याची भूमिका जर मनोज जरांगे पाटलांनी घेतली आणि या सरकारला पाडलं तरी मित्रांनो मला सांगा, जर हे सरकार पडलं आणि महाविकास आघाडीचं सरकार आलं तर ते सरकार काय मराठा आरक्षणाचा निकाल मार्गी काढणार आहे का? त्या सरकारची भूमिका पण ओबीसी मधून आरक्षण देण्याची नाही। मग जर महाविकास आघाडीला जरी आपण निवडून दिलो तर खरंच ते महाविकास आघाडी मराठ्यांना आरक्षण देणार आहे का? तर त्याचं उत्तर नाही असंच येतं। सर्व जितके राजकीय पक्ष आहेत महाराष्ट्रात त्या सर्वांची भूमिका ही मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यायचं नाही अशा प्रकारची भूमिका आहे। मग ही भूमिका आपण विसरून चालणार आहे का? आणि इतके इलेक्शनचे फॉर्म भरून आणि एवढे फॉर्म भरून आणि निवडणूक लढवून खरंच निकाल हा मार्गी लागणार आहे का? गनिमी काव्यात मराठा तर फसला जाणार नाही ना? ह्याचा पण विचार मराठ्यांनी केला पाहिजे। प्रत्येक मतदारसंघात जर एक उमेदवार द्यायची कमी केली असती मराठा समाजाने आणि मनोज जरांगे पाटलांनी 48 जागांमध्ये जर फक्त एक उमेदवार दिला असता महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाकडून तर कदाचित चित्र वेगळं राहिलं असतं। कदाचित आपले 5 ते 10 खासदार पण निवडून आले असते त्या मराठवाड्यात म्हणा किंवा त्या मतदारसंघात म्हणा।
आपले 10 खासदार तर आरामशीर निवडून आले असते आणि ते खासदार मराठा आरक्षणाचा प्रश्न कुठेतरी जाऊन केंद्रात लोकसभेमध्ये मांडले असते। ही एक खंत वाटत आहे मला। जितके उमेदवार उभा करून प्रशासनावर ताण वाढवून खरंच आपलं आरक्षणाचं ध्येय साध्य होणार आहे का, हे कोडं पडलेलं आहे मला। गनिमी कावा ह्या त्या गोष्टी ओके आहेत, पण या बाबतीमध्ये खरंच मराठा आरक्षण हा मुद्दा मेन आहे। मराठा आरक्षण मिळवणं एकमेव आपला हेतू आहे। प्रशासनाला धारेवर धरून तो साध्य होणार आहे का, हे पण येणारा काळ ठरवेल। हा जर गनिमी कावा यशस्वी झाला, मराठे तर सोबत आहेतच, मी पण सोबत राहणारच आहे, मराठा आरक्षणाच्या समर्थनात व्हिडिओ बनवणारच आहे। पण कुठेतरी मला स्वतःला अशी एक बाजू वाटली की बाबा प्रत्येक मतदारसंघात जर एक उमेदवार दिला असता मराठ्यांचा तर कदाचित चित्र वेगळं राहिलं असतं। ठीक आहे, एजी ऑलराऊंडरला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। धन्यवाद।